यंदाचा इन्फास सोहळा युरोपमध्ये रंगला असून मराठी कलाकारांनी साता समुद्रापार फुल टू धमाल मस्ती केली। याच कलाकारांची खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी जयंती वागथरे यांनी। क्या बात है। सो फायनली सिद्धू इज द विनर। आणि बॅडी तुला काय म्हणायचं या कॉम्पिटिशन बद्दल? खरा जिंकलेलो मीच आहे, कारण मी कासव आहे। आणि सिद्धू द विनर, तुझ्या काय भावना आहेत आजच्या दिवशी? खूप बरं वाटते, कारण मी मगाशी म्हटलं की थांब बऱ्या स्विमरला जे स्ट्रोक येतात जे मला येतात, रनिंग स्ट्रोक नावाचा एक नवीन स्ट्रोक मी आता आणि मी जिंकलो, म्हणजे आय कांट बिलीव्ह इट। इंडिपेंडेंट आहोत, इथे नेटवर्क नाहीये फोनला आणि सगळे कनेक्शन्स तुटलेले आहेत। कनेक्शन्स बनतायत। फक्त आम्ही तुला करेक्ट करतो की आपण सगळ्या लोकांबरोबर म्हणजे आपल्या बरोबर नाही, हे जे वाक्य असं नाही, आम्ही आपल्या लोकांबरोबर आहोत। आणि ते अशी लोक आहेत ना यार की कधी कधी त्यांना खरंच भेटता येत नाही। तो म्हणजे आव्या वगैरे आम्ही कधी असा क्वालिटी टाइम नसतो मित्रांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये, तो मिळतो त्यामुळे मलाही तेच वाटतं, कारण इथे आल्यानंतर अनेक परदेशी पर्यटक सुद्धा इथे आहेत क्रूजवर, तर ते सुद्धा एकंदर आपला गडबड गोंधळ बघून खूप जण येऊन आपल्याला सगळ्यांना विचारतात की यू गाईज आर हॅव्हिंग सच अ गुड टाइम, तुम्ही कुठून आलायत काय? अनेकांना मराठी इंडस्ट्रीची माहिती पण नाहीये, पण या निमित्तानं होते आणि आम्ही सगळेच जण कलर्स इन्फाचे खूप आभारी आहोत। Gracias. Say. Uno. म्हणजे वन. Say म्हणजे yes. मला एक स्पॅनिश गाणं येतं, un dos tres, उपाशी तापाशी झोपावं लागतंय मारिया, un dos tres, उपाशी तापाशी या। 1 2 3 अभी जिंकला। पॅडी कांबळे इज द विनर। सध्या जो स्पॅनिश टीचर आहे या सगळ्यांचा तो यात विजेता ठरलेला आहे। आणि कारण मला सांगायचंय याचं फक्त कारण मी स्विमर असल्यामुळे मला ब्रेथ होल्ड करायची खूप सवय आहे। आणि जेव्हा पण मी जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा ऑडियन्स पण ब्रेथ होल्ड करतो, त्याच्यामुळे हा मला वाटतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।